आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचं आपलं गंगा टेक रेस्ट्रो। उपलब्ध सेवा स्वतंत्र परमिट रूम अँड बियर बार। सर्व कार्यक्रमांसाठी 300 व्यक्तींपर्यंत कॅपॅसिटीचे प्रशस्त हॉल, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, ॲडव्हान्स पार्टीवर खास सवलत, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, लहान मुलांसाठी प्ले पार्क। आमचा पत्ता हॉटेल गंगाटेक रेस्ट्रो अँड बार, बेळंकी, मिरज रोड, बेळंकी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ सुनीता वनमाने, सौ शशिकला दोरकर, सौ छाया जाधव आणि श्री संदीप आवटी यांनी आज दुर्गानगर परिसरातून भव्य पदयात्रा काढली। या पदयात्रेला महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत आतापर्यंत झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला। आमचा अजेंडा हा विकास केंद्रित असून केलेल्या कामांच्या जोरावरच आम्ही जनतेकडे मतांची मागणी करीत आहोत, असे मत उमेदवारांनी व्यक्त केले। यावेळी बोलताना श्री संदीप आवटी म्हणाले की भारतीय जनता पार्टी हा हिंदू मुस्लिम सर्व धर्मियांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष आहे। विरोधकांनी पैशाचे आमिष किंवा जातीय राजकारण न करता विकास कामांच्या जोरावर जनतेसमोर यावे। त्यांनी यावेळी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा स्पष्ट संदेश दिला। जनता कोणत्याही पैशाच्या आमिषाला बळी पडणार नाही असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। आम्ही केलेल्या विकास कामांमुळे जनता भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असेही त्यांनी सांगितले। हलगीच्या गजरात व कार्यकर्त्यांच्या जयघोषात निघालेल्या या पदयात्रेमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। भारतीय जनता पार्टीला विजयी करा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी प्रचाराला जोरदार रंगत आणली। नमस्कार, मी संदीप सुरेश आवटी, वार्ड क्रमांक 3 मधून भाजपचं अधिकृत उमेदवार। तसेच माझ्यासोबत छाया सचिन जाधव, शशिकला अजित दोरकर व आमचे वनमाने काकू असे आम्ही 4 उमेदवार वार्ड क्रमांक 3 मधून आता उमेदवार आहे। तरी आमचं दररोज जसं आम्ही आता वार्डात फेऱ्या आमच्या चालू आहेत, बापूंच्या मार्गदर्शनाखाली जे विकास कामं झालेले आहेत त्या मुद्द्यावर आम्ही लोकांसमोर जात आहे व विकास आम्ही जे काही केलेलं आहे ते आम्ही त्यांच्यासमोर मांडून आम्ही त्यांच्या मतदानाची मागणी करत आहे। तर दररोज लोकांचा आम्हाला एकदम प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही इलेक्शन लढत आहे। पण माझा अनेक असं लोकांना आव्हान आहे समोरच्या की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढत आहे, तुम्ही पण विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढा। जर तुम्ही पैशाच्या जोरावर आणि दादागिरीच्या जोरावर जर तुम्ही इलेक्शनचा मुद्दा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पण बापूंच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि आम्ही पण आवटी आहे। त्यामुळं दादागिरी आणि पैशाचं जे जोर तुम्ही जे हे करायला लागलाय ते आम्ही सहन करणार नाही। जे तुम्ही आज सगळे आमचे कार्यकर्ते बघताय, जरी आम्ही BJP पक्षाचा असलो तर हा पक्षसुद्धा हिंदू मुस्लिम एकत्रेचा म्हणजे संदेश देणारा पक्ष आहे। आज तुम्ही रॅलीत जर बघितला तर सर्व धर्मसंभव आज आमची रॅली निघलेली आहे। त्यात हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, आज सर्व आमचे बंधू भगिनी आम्हाला मोठ्या संख्येने पाठिंबा देत आहे। हे सगळा पाठिंबा बघून समोर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। मी लोकांना एवढंच आवाहन करतो, ते आज तुम्हाला दादागिरीची भाषा करतील, पैशाचा वापर दाखवतील, त्याला न बळी पडता विकास कामाच्या मुद्द्यावरच आम्ही तुम्ही विचार करून बापूंच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यकर्ते काम करणारे आहेत, त्या मुद्द्यावरच तुम्ही आम्हाला मतदान करावं एवढंच मी लोकांना नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो।